मोहोळ पंढरपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिला वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना 23 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोखरापूर जवळील चंद्रमौळी हॉटेलसमोर घडली। मिळालेल्या माहितीनुसार अंजनाबाई रामलाल पाटील या देवदर्शनासाठी आपल्या सहकाऱ्यांसह पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर येथे गेल्या होत्या। परतीच्या प्रवासात त्यांची गाडी लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबली। अंजनाबाई या रस्ता ओलांडून परत गाडीकडे येत असताना पंढरपूरच्या दिशेनं भरधाव येणाऱ्या MH14 NE 7160 क्रमांकाच्या ST बसनं त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या प्रकरणी ST चालक शिवाजी पांडुरंग निकम याच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा मोहोळ पोलिसात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर करीत आहेत।